नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता मी चहा घेते आहे. कडाक्याचं ऊन पण पडलंय, पण चहा शिवाय जमत नाही. तर आज मी आणले आहेत झाडं, तुम्हाला दाखवते. कशी आणलीस? चोरून झाडं आणलेत मी. तर इकडे मी सकाळचं सामान मागवलं आहे ऑनलाईन, कारण मला पनीर भात बनवायचा होता एकच, आणि पनीर मी आणला नव्हता. तर त्याच्यामुळे मी ऑनलाईन मागवलं सामान. तर 5 ते 10 मिनटामध्ये ऑनलाईन घरी येतं. वाव! बसशील खाली, रस्त्याचे कष्ट करशील. आज मी आणले झाडं, चोरून आणले. झाडं दिसली की काय बोलायचं. चोर काळ्या पेशीतून चोरतो. ओढली तर मी लक्षात आली. मी ते तोडणार होती, पण तरी झालं. चोरीचा मामूल. अरे लोक कशी करतात. ट्रेन मध्ये सगळे लोक बोलत होते की लॉकडाऊन होणार, लॉकडाऊन. डर के मारे मी पण गेली, साखर वगैरे घेऊन आली. पण असं काय होणार नाहीये, सगळ्यांना माहिती आहे. फक्त वर्क फ्रॉम होम वगैरे असं काहीतरी चालू होईल. पण लोकांच्या मनातली भीती कोण काढणार, तशीच माझ्या मनात पण मी साखर वगैरे थोडीशी घेऊन आले. आग्रा मला आवडतं आणि मी रोज जाते. तिकडचे लोक पण आजकाल मला विचारायला लागले. तर तिकडची लोक पण मला आता विचारतात की तू कुठे जाते कामाला, कारण मी तर तिकडे एक दिवस आड करून तर मी जाते शॉपिंग करायला. पण मी रोज जाते, रोज नाही, एक दिवस आड करून जाते, कारण मला दूध लागतं आणायला. आणि मी ऑनलाईन पण तिथे घरी मागवते. थोडंसं सामान कधी पाहिजे असेल तर ऑनलाईन ॲपवरून मागवते. खूप चांगलं सामान येतं. आज पण मी मागवलं. सकाळी मला पनीर पाहिजे होता, पनीर आणायला मी विसरले. तेल आणलं, तेल भरून ठेवा. तेल थोडंसं कमी पिशव्या मिळत आहेत, फक्त 5 पिशव्या मिळतात. त्याच्यामुळे तेल पण तुम्ही आणून ठेवा. थोडंसं एक्स्ट्रा असेल तर आपल्याला काही वेस्ट जात नाही. एक्सपायरी डेट तर भरपूर लांब असते त्याची. आणून ठेवा, मी पण आणते. नाही, असंच टाकायचं. काय केलं तुझ्या दाताला? मेजरमेंट घेतला तर मला 1 तास काय खायचं नाही. मग जेवण बनव, खाऊ नको. तासानंतर 1 तास खाणे पण. खूपच गरमी पडली आहे. मजबूत करता है, कभी भी देखो सामने
संध्याकाळच्या जेवणामध्ये पण एकच फुलावर राईस बनवला आहे. तर जास्त काय बनवायला कंटाळा आलेला, त्याच्यामुळे संध्याकाळचे जेवण पण नॉर्मलच आहे. सगळ्यांना एकच टेन्शन असतं की उद्या सकाळी काय बनवायचं. तर भरपूर जणांचे हेच क्वेश्चन असतात की उद्या आजचं जेवण झालं नाही की दुसऱ्या दिवसाची सकाळचं टेन्शन असतं की उद्याचं काय बनवायचं. तर ही चालली आहे माझी उद्या सकाळची तयारी. तर मोड आणण्यासाठी घातलं होतं कडधान्य, मूग आणि मटकी. तर ते साफ करून मी उद्या सकाळसाठी ठेवते आहे. सकाळी मॉर्निंग आहे म्हणून. संध्याकाळी थोडंसं बाहेर गेलो होतो. तर बाहेर एक थोडासा मोठासा जोक झाला, त्याच्यामुळे भरपूर हसायला येत होतं आम्हाला. आणि तिथून मग आम्हाला आईस्क्रीम खायला जायचं होतं, म्हणून मग थोडंसं रोडवरतीच जेवून झाल्यानंतर फिरायला गेलो. थोडंसं छान हवा वगैरे येते आणि बरं पण वाटतं संध्याकाळचं. म्हणजे संध्याकाळ नाही, रात्र झाली आता. तर आम्ही तिकडूनच खाऊन येणार होतो आईस्क्रीम, पण असं ठरलं की नाही, आज आपण घेऊन जाऊया फॅमिली पॅक आणि मग तो खाऊया. म्हणून मग फॅमिली पॅक घेतला आणि मग चला घरी येऊन मस्त मस्त असा फॅमिली पॅक खाल्ला. आज वेगळं काहीतरी आणलं होतं फॅमिली पॅकमध्ये. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि हवा पण एवढी छान सुटली आहे ना, असं वाटतं की पाऊसच पडणार आहे. तर चला हा व्हिडिओ इथेच संपूया. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.